मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। गणित विज्ञान प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीस चालना मिळेल असे मत उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी व्यक्त केले आहे। वडूज येथील केम्ब्रिज हायस्कूलच्या वतीने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी SCF अकादमीचे संचालक प्राध्यापक शशिकांत मोरे, सदिच्छा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संतोष मोरे, एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, वैभव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री पाटील म्हणाले, काही वर्षांपूर्वी केम्ब्रिजच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षणाचे छोटे रोपटे लावले होते। संस्था चालकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रोपट्याचा वटवृक्ष उभा केला आहे। शाळेच्या सर्व विधायक उपक्रमांना नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रामाणिक सहकार्य केले जाईल। यावेळी प्राध्यापक मोरे, श्री क्षीरसागर, डॉक्टर मोरे यांनी शाळेच्या उपक्रमशीलतेचे चांगले कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी वेदांत मगर, समीर कांबळे, साई कांबळे, सईम इंगळे, तस्मीन शेख या विद्यार्थ्यांची मनोगते झाली। संस्थेचे सचिव श्री अलेक्स पायमपल्ली, प्राचार्य प्रीती अलेक्स, संचालक जॉन अब्राहम यांनी स्वागत केले। सुजाता बागल यांनी प्रास्ताविक केले। प्रदीप बागल यांनी सूत्रसंचालन तर दीक्षित मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले। विज्ञान आणि गणित प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं केम्ब्रिज हायस्कूलच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत। यामध्ये आपल्या वडूज नगरीचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सन्माननीय श्री जयवंत गोडसाहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। केम्ब्रिज हायस्कूलच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। मी संस्थेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय अलेक्स सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय श्री गोडसाहेबांचा सत्कार आणि सन्मान करावा। या संबंधित स्पर्धा आयोजित केली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने एरळा ग्रुपचे संस्थापक पत्रकार माजी मित्र धनंजय क्षीरसागर, डॉक्टर मोरे साहेब, माजी मित्र डॉक्टर मोरे साहेब, दुसरे शिक्षक मोरे साहेब, अलेक्स सर, मी या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की केम्ब्रिज स्कूल ज्या वेळेला सुरू झाली तेव्हापासून मी बघतोय त्यावेळेला ते एक रोपटं होतं। आता त्याचा विशाल वटवृक्ष झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। या शाळेनं जे आज हा उपक्रम केलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं विज्ञान प्रदर्शन आणि गणिताचं प्रदर्शन भरवलेलं आहे। यातून मला एकच सांगायचं आहे की हे एक छोटे शास्त्रज्ञ म्हणायला गेलं तर काय वावगं ठरणार नाही। यातूनच मुलं शास्त्रज्ञ बनत असतात, त्यांच्या कलागुणांना। आपल्या भारत सरकारने आताच नवीन जाहीर केलेल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण इयत्ता 6वी पासून मुलांना विज्ञान आणि गणित या विषयांची आवड व्हावी यासाठी खास तरतूद केलेली आहे आणि केम्ब्रिज विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही व्यवस्था सायन्स प्रदर्शनाच्या माध्यमातून ते करत आहेत। त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। मी आता काही एक्सपेरिमेंट बघितले, त्यामध्ये खरंच काही मुलांनी खूप इनोव्हेटिव्ह असे उपक्रम राबवलेले आहेत। विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो, त्याच्या अगोदरच आपण हे प्रदर्शन आणि हा विज्ञान आणि मॅथच्या माध्यमातून जे एक्झिबिशन चालू केलेलं आहे किंवा जे आज भरवलेलं आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो। सायन्स, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या 3 फॅकल्टी खरोखर म्हणजे आपल्यासाठी कार्यरत आहेत, परंतु सायन्सकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि सायन्स हे आज सगळ्यात पुढं म्हणजे ज्याला जास्त महत्त्व दिलं जातं असं सायन्स आहे। सायन्सच्या माध्यमातून डॉक्टर्स, इंजिनियर्स घडत असतात, त्याचबरोबर शास्त्रज्ञ सुद्धा घडत असतात। डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सायन्सचे विद्यार्थी एक शास्त्रज्ञ म्हणून आणि देशाचे राष्ट्रपती झाले। This is an religion which will take the languages from us when we go to this really improve both radiation and electric
purpose came at home. That time we are not underway. We are not getting to the city level. That time, because of that person may have not said that we can listen fast and work on the way. प्रतिनिधी सूरज भांडवलकर. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.